विधानसभा निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच अजित पवारांनी पुन्हा पहाटेच्या शपथविधीविषयी नवा खुलासा केलाय आणि त्यामुळे पहाटेच्या शपथविधीच्या प्रकरणात अदानींची एंट्री झाली आहे। या बैठकांमागची इनसाइड स्टोरीज पवारांनी सांगितली आहे आणि त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। पहाटेच्या शपथविधीवर अजितदादांचा गौप्यस्फोट। शपथविधीपूर्वीच्या बैठकीला पवार अदानींची हजेरी। पवार अदानी भेटीची इनसाइड स्टोरी साम टीव्हीवर। विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। रोज नवनवे आरोप प्रत्यारोप होऊ लागले। मात्र अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीच्या जुन्या मुद्द्यावर नवा मोठा गौप्यस्फोट केल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली। 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीला अमित शहांसोबत गौतम अदानी आणि शरद पवारांनी उपस्थिती लावल्याचा मोठा दावा अजित पवारांनी केलाय। नेमकं काय म्हणाले अजित पवार पाहूया। राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार आणण्यासाठी दिल्लीत 5 बैठका। बैठकीला पवार अदानी शहा पटेल फडणवीस हजर असल्याची माहिती। बैठकीत भाजप सोबत जाण्यासाठी चर्चा झाल्यानंतर सर्व ठरलं होतं। शरद पवारांनी नंतर निर्णय बदलल्यानं सर्व दोष माझ्यावर आला। पहाटेच्या शपथविधीची संपूर्ण जबाबदारी मी घेतली आणि इतर नेत्यांना वाचवलं। अजित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर खुद्द शरद पवारांनीच साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत पहाटेचा शपथविधी, अमित शहा आणि अदानींसोबतच्या दिल्लीतल्या भेटीची इनसाइड स्टोरीज सांगितली आहे। 2019चं सरकार नवीन बनवण्यामध्ये किंवा त्या अगोदर सरकार पाडण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही अदानींच्या घरी अमित शहांना भेटले होते आणि स्वतः अजित पवार तिथे उपस्थित होते आणि त्यात तुमची चर्चा होऊन हे सरकार कसं स्थापन होईल भाजपबरोबर अशा स्वरूपात तुम्ही निर्णय घेतला होता। अशा स्वरूपाचा उघडपणे आरोप अजित पवारांनी केला झालं का? याची एक गोष्ट सत्य नाही असं जर तुम्हाला दिसलं तर मला असं वाटतं अशा फसणार नाही काही अडचणी। आणि ही जी गोष्ट खरी आहे की अनेक वेळेला मी अजित पवार यांना घेऊन सुद्धा अनेकांच्या घेतली, त्यांना एक माहिती हवी, त्यांच्या वृत्ती हवी या दृष्टीने करत असे। एवढंच नव्हे तर उद्योगपतींच्या राजकारण्यांशी होणाऱ्या भेटीगाठीवरही शरद पवारांनी भाष्य केलंय। उद्योगपतींच्या राजकीय निर्णय प्रक्रियेतला सहभाग मात्र त्यांनी फेटाळून लावला। सामच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत उद्योगपतींबाबत नेमकं पवार काय म्हणाले पाहूया। भाजपबरोबर अदानी तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते असं जो एक चित्र तयार केलं जात आहे। उद्योग राजकारणाचा विषय आमच्याशी बोलत नाही। उगीचच ते राजकीय निर्णयामध्ये सहभागी असतात यात काही तथ्य नाही हे कोण मान्य करेल? मी कोणाला तिकीट द्यावं निवडणुकीमध्ये किंवा पक्षाचा कार्यक्रम काय असावा हे सांगायला जर तो आला तर आम्ही सांगू तुझी जागा इथं नाही, तुम्ही बाहेर जा। मोदी सरकार, अदानी आणि अंबानी हे उद्योगपती चालवत असल्याची टीका राहुल गांधी वारंवार करत असतात। त्यातच अजित पवारांच्या दाव्यानं गांधींच्या दाव्याला पुष्टीच मिळाल्याची चर्चा या निमित्तानं पुन्हा रंगली। त्यामुळे निवडणुकीच्या आधी अजित पवारांनी केलेल्या पहाटेच्या शपथविधी मागे अदानी असल्याचा गौप्यस्फोट भाजपची अडचण वाढवणारा ठरणार की पवारांची कोंडी करणारा हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।